नमस्कार. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर एक अजबच संकट कोसळलंय. म्हणजे बघा, खर्च इतका अचानक वाढलाय की त्यांचं सगळं आर्थिक गणितच कोलमडून पडलंय. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं घडतंय काय. आता ही दरवाढ किती मोठी आणि किती अचानक झालीये हे बघा या आकड्यांवरून. म्हणजे विचार करा, अवघ्या महिना दीड महिन्यात खताच्या प्रत्येक पोत्यामागे थेट 200 ते 500 रुपयांची वाढ झालीये. उदाहरणच घ्यायचं झालं तर जे 10-26-26चं खत आधी 1600 रुपयांना मिळायचं ते आता थेट 2200 रुपयांवर गेलंय. केवढी मोठी ही तफावत. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या किमती इतक्या झपाट्याने वाढल्या तरी का? म्हणजे असं अचानक काय घडलं? यामागचं खरं कारण काय असेल? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या स्थानिक बाजारात नाहीये, तर ते कुठेतरी दुसरीकडेच आहे. या दरवाढीची मुळं, जसं आपण म्हटलं, ती स्थानिक नाहीयेत, तर ती थेट आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये दडलेली आहेत. हो, ही एक जागतिक समस्या आहे आणि तिचा थेट फटका आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. पण हे सगळं जुळून कसं येतं बघूया. बरं, हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या भारतात खतं बनतात, हे खरं आहे, पण त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे ना, म्हणजे उदाहरणार्थ मिथेन गॅस, तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर आखाती देशांमधून आयात करावा लागतो. आणि इथेच सगळा घोळ आहे. ही ना एक प्रकारची साखळीच आहे. बघा कसं होतं, तिकडे आखाती देशांमध्ये जरा तणाव निर्माण झाला किंवा युद्धजन्य परिस्थिती तयार झाली की लगेच कच्च्या मालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतात. त्याचा परिणाम थेट आपल्या भारतातल्या खत कंपन्यांवर होतो. त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि मग शेवटी काय, हा सगळा भार घेऊन पडतो शेतकऱ्याच्या खांद्यावर आणि खतांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडतात. तर या सगळ्या जागतिक घडामोडींचा आपल्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होतोय ते आता पाहूया. ते एका अशा विचित्र परिस्थितीत अडकले आहेत ज्याला दुहेरी कोंडी असं नाव दिलं गेलंय. आता ही दुहेरी कोंडी म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी गंभीर परिस्थिती आहे ज्यात शेतकऱ्याला दोन बाजूंनी दाब दिला जातोय. म्हणजे एका बाजूने त्याचा खर्च प्रचंड वेगाने वाढतोय आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने त्याचं उत्पन्न ते मात्र जागेवरच आहे किंवा वाढतच नाहीये. अक्षरशः कात्रीत सापडल्यासारखी अवस्था. ही दुहेरी कोंडी आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया. एका बाजूला बघा, खतं, बियाणं, कीटकनाशकं, मजुरी हा सगळा खर्च आभाळाला जाऊन टेकतोय. आणि दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती आहे? तर शेतमालाला योग्य तो हमीभावच मिळत नाहीये. म्हणजे काय, तर शेतकऱ्याच्या खिशात येणारा पैसा तेवढाच राहतोय, पण खिशातून जाणारा पैसा मात्र दिवसेंदिवस वाढतोच आहे. ठीक आहे, मग या समस्येवर तोडगा काय? या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी सरकारकडे काय मागत आहेत? चला, त्यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूया. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. पहिली मागणी आहे की जशा इतर मोठ्या सरकारी योजनांसाठी खास निधी असतो, तसाच एक विशेष आर्थिक निधी शेतकऱ्यांसाठी तयार करा. दुसरी मागणी म्हणजे खतं आणि कीटकनाशकांवरचा जो GST आहे तो कमी करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी, खतांवरची सबसिडी वाढवा, जेणेकरून या वाढलेल्या किमतींचा फटका थेट शेतकऱ्याला बसणार नाही. आणि हे वाक्य बघा, यात शेतकऱ्यांची सगळी भावना व्यक्त होते. ते म्हणतात, जसा इतर मोठ्या प्रकल्पांसाठी निधी सापडतो तसाच विशेष निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा. म्हणजे त्यांची मागणी अगदी स्पष्ट आहे. सरकार जसं इतर मोठ्या प्रकल्पांना महत्त्व देतं तसंच आर्थिक प्राधान्य शेतीला आणि शेतकऱ्यालाही मिळायला हवं. आणि अखेरीस हाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. सरकार या मागण्यांकडे लक्ष देईल का? शेतकऱ्यांवर आलेला हा जो दुहेरी कोंडीचा प्रचंड दाब आहे तो खरंच कमी होईल का? कारण ह्याच प्रश्नाच्या उत्तरावर त्यांचं आणि पर्यायाने आपलंही भविष्य अवलंबून आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की पाठवा. धन्यवाद.